लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। वंचित बहुजन युवा आघाडीतर्फे नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर दिनांक 25 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता धडक आक्रोश मोर्चा काढून जाहीर निदर्शने करण्यात आली। गेल्या 2 जानेवारी 2025 रोजी नाशिक तालुका अध्यक्ष विकी वाकळे यांच्या भगिनी शीतल निलेश मोरे यांचा सिव्हिल हॉस्पिटलमधील निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला। शीतल मोरे प्रसूतीसाठी दाखल झाल्यानंतर सिझेरियन ऑपरेशन पूर्ण झाले होते, मात्र रात्री पोटदुखीची तक्रार वारंवार करूनही ड्युटीवरील डॉक्टर व नर्सनी उपचाराकडे दुर्लक्ष केले। परिणामी त्यांचा मृत्यू झाला असून यास संपूर्णपणे सिव्हिल हॉस्पिटल प्रशासन जबाबदार असल्याचा ठपका मोर्चेकऱ्यांनी ठेवला। या व्यतिरिक्त मृतदेहाची योग्य सोय असूनही नाशिकऐवजी धुळ्याला नेण्यास सांगितल्याने हॉस्पिटल प्रशासनाचा अमानुष कारभार उघडकीस आल्याचा आरोप आघाडीने केला। या प्रकरणी आरोग्य विभागाने चौकशी करून जबाबदार कर्मचाऱ्यांवर कारवाईचे निर्देश दिले होते, मात्र सरकारवाडा पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल केला नाही। याचा निषेधार्थ आजचे मोर्चे काढण्यात आले। यावेळी न्याय मिळवण्यासाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहिले। यामध्ये जिल्हाध्यक्ष चेतन गांगुर्डे, महिला जिल्हाध्यक्षा उर्मिला गायकवाड, युवक महानगर प्रमुख रवी पगारे, दीपक पगारे, तालुका अध्यक्ष विकी वाकळे, जिल्हा उपाध्यक्ष दीपक भंडारी, जिल्हा प्रवक्ते बाळासाहेब शिंदे, महिर गजबे, युवा सचिव ज्ञानेश्वर वाव्हाळे, अमोल चंद्रमोरे, सातपूर अध्यक्ष दिनेश साळवे, संतोष वाघ, विकास लाटे आदींसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। मोर्चाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला होता। अध्यक्षांवर चुकीचे खंडणीचे गुन्हे दाखल केले, याचा सुद्धा आम्ही नाशिक जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निषेध करतो। आम्ही हे प्रकरण त्या आरोग्य समितीकडे नेलं। आम्हाला तो नियम माहिती आहे की आरोग्य समितीकडे चौकशी झाल्यावर त्याच्यात जर कोणी दोषी आढळलं तर ते पोलीस खात्याला त्याचा अहवाल पाठवून त्याच्यावर गुन्हे दाखल करायला लावतात। आणि झालंही तसंच। आरोग्य समितीनं त्या सिव्हिल हॉस्पिटलमधील सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांना दोषी ठरवलेलं, परंतु सरकारवाडा पोलीस स्टेशन त्यांच्यावर कोणतेही गुन्हे दाखल करायला तयार नाहीत। 6 महिन्यापासून आम्ही सारखं आंदोलन करतोय, म्हणजे आमच्या भगिनींनी असं तडफडून मारायचं का? हा सवाल आज आम्ही या ठिकाणी या जिल्हाधिकाऱ्यांना विचारायला आलोय। रिपब्लिकन वार्तासाठी शहर प्रतिनिधी विवेक बनकर, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.